एका डोळ्याला लावलेलं की सुंदर आहे ना. मला बहीण आहे, बहीण. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज माझ्या ब्लॉगची सुरुवात ना 2:30 वाजता झाली आहे. आणि हे जे काजळ आहे ना, हे काल मी मेकअपची केला होता ना, जी स्टोरी टाईम तुमच्या बरोबर शेअर केली, ते अजून निघलेलं नाही आहे. तर आत्ता मला एक शूट करायचं आहे गाणं ट्रान्झिशनचं, आणि त्याच्यासाठी मी अजून रेडी नाही आहे. ब्लॉग नाही चालू केलं कारण उशिरा उठले. परत केला नाश्ता पण, चहा आणि बिस्किट आणि तेवढंच. आणि हेल्दी डे, वर्षाची सुरुवात अशी. हाय कर. आणि मी तुम्हाला भेटते फ्रेश होऊन आवरल्यावर. ओके, बाय. एका डोळ्याला मी लावलेलं आहे तर, आणि आता ह्या डोळ्याला लावायचं. मी थोडं बोल्ड लावलं आहे कारण ना जास्त मोठा डोळा दिसायला. कारण मी छोटंच लावते दरवेळेस. आता मला जरा जास्त मोठं लावायचं आहे. आणि मी बाकीचं मेकअप नाही करणार, फक्त ब्लश आणि लिपस्टिक लावणार आहे. कारण काल मी मेकअप केला होता जास्त, स्किन माझी डॅमेज व्हायला नको म्हणून. ठीक आहे, तर मी शूट करून तुम्हाला भेटते. तर माझं शूट वगैरे सगळं झालं आहे. मी आले होते वरी थोडं फ्रेश होण्यासाठी, आणि ना माझी जी मिनी व्लॉग्स आहे ना त्याच्यासाठी पण शूट करण्यासाठी. आणि माझं मेकअप ना असा सेट झाला आहे आत्ता. आणि लिपस्टिक इतकी सुंदर आहे ना, मला ब्राऊन लिपस्टिक ना पिंकपेक्षा जास्त आवडते, आणि एक्झॅक्ट म्हणजे माझ्याच कलरसाठी बनलेली असं मला वाटतं. आणि आता ना मला जायचं आहे बाहेर माझ्या एका फ्रेंडबरोबर, कारण तिला काहीतरी खरेदी करायला. त्याच्यामुळे मी आता आवरेन, त्याच्यासाठी पण आवरेन, कारण हा मेकअप मी सगळा रिमूव्ह करणार आहे. हे जरा एक्स्ट्राच आहे जरा. ती राहायची खूप ट्राय करायला मी, पण माझ्याकडून होतच नाही. मी सकाळी उठते 10, 11, 12 वाजता, आणि मी डायरेक्ट चहा आणि बिस्किट. लाईक फिट राहायला पाहिजे मी, तर मी बिस्किट आणि चहावर जिवंत राहते. आणि आतापर्यंत म्हणजे मी सकाळी खाल्लेलं, मी आतापर्यंत काहीच नाही खाल्लेलं ना. मी पाणी पिले, हायड्रेटेड पण राहता येईना मला साठी. कारण वर्षाचा पहिला दिवस तर असाच गेला, उडत गेला. मला कळालंच नाही, कारण आम्ही झोपलोच मला वाटतं 1-2 वाजता. एडिटिंग वगैरे मी सगळं करून 2 वाजता झोपले. मग सकाळी पॉसिबल नव्हतं माझं सकाळी लवकर उठणं, म्हणून मी पहिला दिवस नाही का असाच ट्रायल म्हणून टाकला. दिवस पण माझं चांगलं जायला पाहिजे होतं, म्हणजे आजचा दिवस पण माझा चांगला जायला पाहिजे होता. कालच 1 जानेवारी होतं ना. आज कोणती तारीख आहे? हां, तर आजचा पण दिवस मला असं वाटतं थोडाफार माझा चांगला गेला, कारण मी रील शूट केलं, हे केलं. दिवस झाला ना मी बाहेरचं काय खाल्लं नाही, असं वेगळं काहीतरी ट्राय नाही केलं. कारण मी पुण्याला होते ना त्यावेळेस रोज म्हणलं तरी मी नवीन गोष्टी ट्राय करायच्या, आणि त्या यम्मीवाल्या गोष्टी. कारण पुण्याला ना खूप व्हरायटीज आहेत आणि खाऊ पण वाटतं. कारण हॉस्टेल नाही, माझा डबा होता ना, ते जेवण खाऊन पण मी अशी व्हायची की म्हणजे चांगलं होतं ते जेवण, असं नाही खूप टेस्टी जेवण होतं डब्बा, पण असं वेगळं खायची इच्छा व्हायची. आणि मी तर ना पुण्याची पाणीपुरी मी इतकी मिस करते ना, इतकी टेस्टी पाणीपुरी, एकदम खूप छान टेस्ट आहे पुण्याच्या पाणीपुरीचा. ॲक्च्युली मला पुणे इतकं आवडतं ना की मला पुण्यातली कोणती पण गोष्ट आवडते. आत्ता काय करते, खाली जाते, फ्रेश होते, आवरते, आणि काहीतरी खाते पहिलं चांगलंवालं यम्मी काहीतरी खाते. आणि जर माझा मूड गेला ना तर मी नाही पण जाणार. मी तिला म्हणेल की आपण कधीतरी जाऊ, तुला ज्यावेळेस सुट्टी असेल त्यावेळेस जाऊ, असं करेल मी तिच्याच बरोबर. आणि मी ना खूप सुंदर दिसते, आय गेस खूपच छान दिसते मी आता. आणि माझ्या आयब्रोमध्ये ना एवढा काही फरक वाटायला नाही, कारण मी ती ज्या आयब्रो करणाऱ्या होत्या ना त्यांना मी काय बोलले की मला शेप बिलकुल नाही पाहिजे, आणि मला काहीच एक्स्ट्रा नाही पाहिजे. मला फक्त ना इथले माझे जे एक्स्ट्रा केस होते ना ते मी रिमूव्ह केले, कारण ते थोडेसे वेगळे दिसत होते. कारण युजली काय असतं ना, ही साईड आपली मोठी असते आणि छोटी अशी असते साईड, पण माझं काय होतं ना, ही छोटी होती आणि ही अशी मोठी होती साईड. मी 3 वेळेस म्हणले की मी खाली जाते, फ्रेश होते आणि काहीतरी खाऊन बोलते तुम्हाला, तर मी तसंच करते. बाय बाय. तर आले मी आत्ता खाली, आणि मी माझं मेकअप रिमूव्ह करते आहे, जो मी माझ्या व्लॉगसाठी शूट करत होते. आणि माझी स्किन ना एवढी ग्रेट नाही आहे, पण मी ना तिला म्हणजे चांगलं ठेवण्याचं ट्राय करते मस्तपैकी. आणि ना सकाळी या पिंपलमधून ना माझं इतकं बेकार रक्त निघत होतं ना, मी मिनी ब्लॉगमध्ये टाकले ते, किती भारी ना. आज मिनी ब्लॉगमध्ये टाकायचं मेन पार्ट, आणि सगळं, आणि हिथं म्हणायचं ते बघा, आणि तिथं म्हणायचं हे बघा. तर श्रुती आणि मी ना आता ॲक्टिंग करत होतो बिग बॉसचे मेंबर्स होण्यासाठी, आणि यात ना आम्ही नेहलची ॲक्टिंग करत होतो, जी आपने सारा खाना खा लिया. यस. Should I stop? What should I do then?
तर श्रुती कोणाची ॲक्टिंग करते हे मला कमेंट्समध्ये सांगा. माझी बहीण आहे, बहीण. चैतालीसोबत जर माझी फ्रेंड आली तर मी तिच्यासोबत जाईल, नाहीतर मग डायरेक्ट संडेला जाईल मी. कारण त्याच्यानंतर आय एम सो बिझी यू नो, मी इतकी बिझी आहे की तुम्ही अंदाजा पण लावू शकत नाही. कारण मी माझ्या दिवसाचे फक्त 12 आवर्स जे आहे ना ते मी जागी असते, बाकीचे मी 12 आवर्स झोपलेली असते. त्याच्यामुळे मी बिझी आणि मला 12 तासच मिळाल्यामुळे मला मी शूटिंग करायची, जेवायचं, विचार करायचं, टाईमपास करायचं, हे कोण करणार? मीच करणार ना. त्याच्यामुळे आणि हे तिला खोलून द्यायचं आहे म्हणून मी खोलून देते पहिला आणि मग तुमच्याशी बोलते. माझ्या स्किनचा प्रॉब्लेम काय, मी जास्त ऑइली वगैरे खाल्लं ना तर ऑटोमॅटिकली माझ्या चेहऱ्यावर इतके घाम पिंपल्स येतात ना. पिंपल्स येतात ते ठीक आहे कारण 1-2च येतात, पण जे असे व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स माझ्या पूर्ण चेहऱ्यावर येतात ना ते माझं डोकं खातात. एवढ्या छोट्या एजपासून ना कुणालाच पिंपल नाही आले माझ्या घरात, कोणालाच नाही आले. आणि ते मला आले. मला ॲक्ने प्रॉब्लेम ना ज्या वेळेस मी 6th स्टँडर्डमध्ये होते ना तेव्हापासून आलेला आहे आणि तो आत्तापर्यंत कंटिन्यू आहे माझ्या चेहऱ्यावर. म्हणजे मला पिंपल्स येतच राहतात. मी किती पण हेल्दी खा आणि किती पण अनहेल्दी खा मला येणारच ते. हां, आणि तुम्हाला जर आवडला असेल आणि खूपच आवडला असेल, खूप नसेल आवडला, थोडाफार जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स पण करा छोटे छोटेसे. ओके, बाय.